तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परिपाठामध्ये आपण संविधान म्हणतो, प्रतिज्ञा म्हणतो, राष्ट्रगीत म्हणतो, हो की नाही. तर आज प्रतिज्ञा कसं म्हणायची, भारत माझा देश आहे म्हणता की नाही प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा इंग्रजीत कसं म्हणायची ते आपण आज या ठिकाणी पाहत आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. जे शब्द अवघड वाटले त्याचा उच्चार, त्याचा अर्थ तुमच्या मध्ये लिहित चला. तर त्याला म्हणायचं, प्रतिज्ञाला म्हणायचं प्लेज. काय म्हणायचं? प्लेज. PLEDGE. PLEDGE. प्लेज. प्लेज म्हणजे प्रतिज्ञा. प्रतिज्ञा. प्लेज म्हणजे प्रतिज्ञा. प्लेज. रेडी फॉर द प्लेज. स्टार्ट द प्लेज. रेडी फॉर द प्लेज. प्रतिज्ञेसाठी तयार व्हा. हे पहा. इंडिया इज माय कंट्री. इंडिया इज माय कंट्री. भारत हा माझा देश आहे. कंट्री म्हणजे देश. COUNTRY. कंट्री म्हणजे देश. भारत हा माझा देश आहे. ऑल इंडियन्स, सर्व भारतीय. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सर्व भारतीय माझे भाऊ आणि बहीण आहेत. पुढे. आय लव माय कंट्री. माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. उत्पन्न झालं. पुढे आहे अँड, आणि. आय एम प्राऊड. प्राऊड म्हणजे अभिमान. मला माझ्या भारत देशाबद्दल अभिमान आहे. त्याच्या सर्व गोष्टींबद्दल अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हॅरिड हेरिटेज. त्याचा हेरिटेज. हेरिटेज म्हणजे वारसा. हेरिटेज म्हणजे वारसा. म्हणते की नाही. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध, रिच. रिच म्हणजे काय? समृद्ध. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. RICH. रिच. रिच म्हणजे समृद्ध. रिच म्हणजे समृद्ध. आणि पुढे आहे हेरिटेज. HERITAGE. हेरिटेज. हेरिटेज म्हणजे परंपरा. काय? परंपरा. काय करा, परंपरा. हो की नाही. हेरिटेज. हेरिटेज म्हणजे काय? परंपरा, वारसा. माझ्या देशात माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध. लक्षात लिहून घेतल्या का? माझ्या देशातल्या समृद्ध आणि व्हॅरिड म्हणजे विविधता. विविधतेने नटलेल्या परंपरांचा. हेरिटेज म्हणजे परंपरा. परंपरांचा मला काय आहे? अभिमान आहे. मी प्राऊड आहे. मी काय आहे? प्राऊड आहे. काय लागायचं इथपर्यंत? इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. I love my country and I am proud of its rich and varied heritage. Varied म्हणजे विविधता. विविधतेने नटलेल्या परंपरांचा. भारतामध्ये जे वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या सर्व परंपरांचा मला काय आहे? मी प्राऊड आहे. मला अभिमान आहे. I shall always strive to be worthy of it. I shall always strive to be worthy of it. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. इतक्या ओळीचा अर्थ हे आहे. काय? त्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. स्ट्राईव्ह. ऑलवेज स्ट्राईव्ह. नेहमी प्रयत्न करीन.
पायी कोणाची पात्रता वरती वरती म्हणजे ते माझ्या अंगी यावं मग मी सदैव काय करेल ऑलवेज स्ट्राईव्ह नेहमी प्रयत्न करेल आय शॉल ऑलवेज स्ट्राईव्ह टू बी वर्दी ऑफ इट ओके ना आय शॉल ऑलवेज स्ट्राईव्ह टू बी वर्दी ऑफ इट कळलं का म्हणा आय शॉल ऑलवेज स्ट्राईव्ह टू बी वर्दी ऑफ इट ओके ना झाले का शब्द लिहिणं ठीक आहे पुढचं घ्या आता ठीक आहे नंतर लिहून घ्या वाटल्यास व्हिडिओ पाहून नंतर लिहून घ्या पुढचं शब्द पाहूयात आपण पुढे आय शॉल रिपीट करू नका आय शॉल रिपीट करू नका आय शॉल गिव्ह माय पेरेंट्स टीचर्स अँड ऑल एल्डर्स रिस्पेक्ट ही सर्वांना आय शॉल गिव्ह मी देईन काय देईन आय शॉल गिव्ह माय पेरेंट्स माझ्या आई वडिलांना टीचर्स शिक्षकांना आणि सर्व वडीलधाऱ्या माणसांचा काय ठेवेल मान ठेवेल आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल अँड ट्रीट एव्हरीवन विथ कर्टसी कर्टसी म्हणजे सौजन्य सर्वांसोबत काय करेल सौजन्याने वागेल अँड ट्रीट एव्हरीवन विथ कर्टसी ट्रीट एव्हरीवन विथ कर्टसी टू माय कंट्री अँड माय पीपल आय प्लेस माय डिवोशन to my country and my people I place my devotion in their well-being and prosperity alone lies my happiness बघा नाही अशा प्रकारे हे पूर्ण आपली संविधान आहे आणि त्यातले काय शब्दांचे अर्थ आहे पहा इंडिया इज माय कंट्री भारत हा माझा देश आहे सारे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन पुढे माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची करीत आहे मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण इंडिया वेलबिंग म्हणजे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी प्रॉस्पेरिटी नाही त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे अलोन लाईज माय हॅपीनेस यातच माझे सौख्य म्हणजे हॅपीनेस सामावलेलं आहे अशा प्रकारे एक पूर्ण प्रतिज्ञा आणि त्या शब्दाचे अर्थ आपण पाहिलेले आहोत यातले कोणते शब्द तुम्हाला आवड वाटले तर त्या ठिकाणी आता तुम्ही विचारू शकता ठीक आहे आता आपण परत एकदा इंग्लिशमधून वाचू प्लेज इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स आय लव्ह माय कंट्री and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers, and all elders respect and treat everyone with courtesy to my country and my people I place my devotion in their well-being and prosperity alone lies my हॅपीनेस जय हिंद जय भारत अशा प्रकारे हे शब्द होते कोणते शब्द आवड आहेत ते समजा सगळे शब्द मी तुम्हाला इथे या ठिकाणी लिहून दिलेले आहेत तरी काय करा एकदा यावरचे शब्द आपण आता या ठिकाणी पाहूया पहिल्यांदा जे अवघड शब्द आहे ते पहा
लिहून घ्या वाटल्यास. PLEDGE. प्लेज. प्लेज म्हणजे प्रतिज्ञा. दुसरा शब्द आहे COUNTRY. कंट्री. कंट्री म्हणजे काय? देश. पुढचा शब्द आहे, अवघड शब्द कोणते वाटतात? प्राऊड. PROUD. प्राऊड म्हणजे अभिमान आहे. अभिमान. अभिमान असणे. व्हॅलिड. VARIED. व्हॅरिड. व्हॅरिड. व्हॅरिड म्हणजे विविधता. हेरिटेज. HERITAGE. हेरिटेज. हेरिटेज म्हणजे परंपरा. दुसरा शब्द पहा, always strive to be worthy of it. I shall give my parents, teachers and all elders respect. Today, pledge my devotion in their well-being and prosperity. 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 एकच करा, लिहू नका. खाली लिहितो. प्रॉस्परिटी. संपन्नता. परिपूर्णता. COURTESY. courtesy. सौजन्य. courtesy म्हणजे सौजन्यता. सौजन्य.